धडा अभ्यास 48वा त्यातील आपण वाक्य पाहत आहोत. सुनार सोने से सुंदर और बहुमूल्य आभूषण बनाता है. सुनार स्वर्णकारः स्वर्णात स्वर्णात सुंदराणी सुंदराणी बहुमूल्यानि च आभूषणानि रच बनाता है रचयति. स्वर्णकारः स्वर्णात आभूषणानि रचयति. जे सोनार सोन्याचे सुंदर बहुमूल्य सोन्यापासून सोन्याची सोन्या पासून. लोहार लोहे को पीटता है. लौहकारः लौहं ताडयति. ताड़यति. चमार चमड़े से जूता बनाता है. चर्मकारः चर्मणः बघा आपल्याला शब्द गेला मागे चर्म. बघा एकदा तरी पण तुम्ही पण चांबड गेलाय का चर्मन गेल्यासारखं वाटते. हा वर्मन चर्मण नाही गेलाय सर. पण तो चर्मनच असणार आहे. चर्म चर्म म्हणजे चांबड. चर्म शब्द गेलाच नाही. चर्म आहे बघा. चर्मन मग त्याची पंचमी काय होणार चांबड्यापासून चर्मण. ठीक आहे. चर्म. गेला नाही म्हणजे त्यांनी तशा प्रकारचे शब्द दिलेत ना. सगळे शब्द ते देणार ओके. नाहीत. आपल्याला थोडस ओके. गेस करायचंय. चर्म चर्मकारः चर्मणः पादत्राणम पादम त्रायते इति पादत्राणम पायाची रक्षा करतो म्हणून पादत्राणम. पादत्राणम खरं तर दोन असले पाहिजेत पण आता एकच लिहूया आपण. पादत्राणे दोन. एक चप्पल नाही बनवत तो. पादत्राणम चर्मकारः चर्मणः पादत्राणम बनाता है. रचयतीच घेऊया आता काय. निर्माणम करतो वगैरे नको. कुम्हार चाक पर मृत्यु मिट्टी से घड़ा बनाता है. कुंभकारः कुंभकारः चाक पर चक्रे मिट्टी से मृत्तिका शब्द गेलेला बरं गेलेला नाहीये पण मृत्तिका आहे शब्द. हा मृत्तिका आहे. मृद असा पण शब्द आहे पण तो वेगळा चालतो. मृत्तिकाया मातीपासून घटम रचयती बनवतो. त्यांनी काय वापरलेलं आहे रचयतीच वापरलेलं आहे. मी बघितलंच नाही ते. हा 5 माली फूलों से माला बनाता है. मालाकारः फुलांपासून पुष्पेभ्य एक फुले का नाही. माला हा आता एक माला बनवतो का नाही. नाही. रचयति मालाकारः पुष्पेभ्यः मालाः रचयति. कर्णधार नौका को नदी के पार ले जाता है. कर्णधारः कर्णधार काय करतो नौकेला नदीच्या पलीकडे घेऊन जातो. पहिल्या तीराला घेऊन जातो. कर्णधारः नौकाम नौकाम पहिल्या तीरासाठी शब्द केला होता बघा. हा गेले ना. तर काय अन्यम तीरम किंवा अन्यम
तटम. हा. अन्यम तटम घेऊन जाणे. उत्तीर्णयती. उत्तीर्णयती शब्द गेलाय का धातू? हो. ओके नाही. गेलेला आहे पण आपल्या लक्षात नाही आता. हम्म. नो. तृ. तृ धातू आहे. उत नावाचा उपसर्ग त्याला लागतो, मग तो होतो उत्तीर्ण. उत्तरती. उत्तरती. हा. येस. दिसतोय का कुठे तृ? बापरे. हा, लिहू शकतो आपण तरती. उत्तरती म्हणजे काय? पार करून घेऊन जाणे, टू क्रॉस. तरती पण चालेल. उत्तरती. नौकाम अन्यम तटम. परत ते. तर गंमत सांगू का एक? इथे निजंत प्रत्यय येणार, सांगा का? तो स्वतः नाही जाते ना. तो हा. नौकेला नाही. स्वतः असता तर कर्णधारः तरती, तरून जातो. पण तो बरं. तिला घेऊन जातो बोटला, नौकेला. हो. म्हणून तारा येते. लक्षात ठेवा छोट्या छोट्या गोष्टी. हम्म. हो. चित्रकार एक नारी का सुंदर चित्र बनवत आहे. छान. चित्रकार एकस्याः महिलायाः नार्यः असं होणार ते, बरं का? नद्यः, नद्याः, नार्याः. हा, पण सोपं घेऊया. महिलायाः सुंदरम चित्रम किंवा सुंदर चित्रम रचयती. लिखती पण चालेल, पण रचयती थ्रू आउट. रचयती. क्रियते पण शब्द आहे का? इथं करणे होईल तो. इथं रचणे म्हणजे रचतो, बनवतो अशा अर्थाने. बर. बनवणे या अर्थामध्ये रचयतीच आहे. करणे जरासं प्लेन झाला तो. तेली तिलों से तेल निकालता है. बा. तैलिकः. तिलेभ्यः. गेलाय ती शब्द पंचमी विभक्ती जेव्हा आपण बघितली. तिळापासून उडीदाला वेगळं करतो वगैरे वाक्य होते बघा. तिले. केलं ते. तिलेभ्यः. तिलेभ्यः तैलम. अय्यो. तैलिकः तिलेभ्यः तैलम निष्काशयती. त्यांनी सांगितलंय काय वापरायचे. निष्कासयती, नॉट शयती. निष्कासयती. काढतो. काढणे. नो. धोबी वस्त्रों को धोता है. रजकः वस्त्राणि प्रक्षालयन. प्रक्षालयती. प्रक्षालयती. एकच आहे धोबी. जुलाहा वस्त्रों को बुनता है. जुलाहा म्हणजे तंतुवाय. कोष्टी. हा, कोष्टी हा किडा पण आहे का? गोष्टी. ते एक किडा आहे वाटतं. फुलपाखराचं हे पहिलं ते असतं ना काहीतरी, त्याला आहेत काहीतरी तो शब्द. तंतुवाय आय थिंक या. कोष्टी नाही. जाऊ दे. तंतुवाय वस्त्राणी. काय? कोळी कोळी शब्द आहे सर, कोळी. हम्म. स्पायडर. तंतुवाय वस्त्राणी विणण्यासाठी काय केलं? वियते. लॉंग आहे का शॉर्ट आहे? आय एम नॉट शुअर. वस्त्राणी वियते एक असल्यामुळे वियते. वे धातू एवढं माहिती. अ, भारवाहक भार को ढोता है. भारवाहक भारम वहति. हा, क्वाइट क्वाइट. किंवा नयती पण चालेल. महेश काले सांप को धारण कर
ओहो। महेश काले सांप को धारण करते हैं, वाह। महेश, महांच असौ ईशः, महान आहे जो ईश्वर महेश, महेशः कृष्ण सर्पम, कृष्ण च असौ सर्पः, कर्मधारे, कृष्ण सर्प काळा साप, काळा आहे जो तो साप, कृष्ण च असौ सर्पः कृष्ण सर्प, महेशः कृष्ण सर्पः हारही. धारयति, धारयति, संसार में नील कमल खिल रहे हैं, सॉरी सॉरी, सरोवरे, सरसी, सरस शब्द गेला होता मागे, किंवा सोपं सरोवरे किंवा तडागे, सरोवरे सुद्धा चालेल, सरसी पण चालेल, सरोवरे नीलकमल खिल रहे हैं, नीलकमलानी, नीलानी च इमानी कमलानी, नीलकमलानी, आता एक आहेत का अनेक आहेत, म्हणून नीलानी कमलानी. अ बरोबर आहे ना? कर्मधारय समास कोणत्या लिंगामध्ये, एकवचनामध्येच होतो का कायम? नाही, असं काही नाही. हो, कर्मधारयामध्ये दोन. नीलकमलानी, उदाहरण वाक्यात दिलंय का काही? हा, नीलकमलम, नीलकमलानी, नीलानी च एतानी कमलानी, इमानी कमलानी, नीलकमलानी खिल रहे हैं, विकसंती, तडागे सरसी सरोवरे नीलकमलानी विकसंती, संसार में सुपुरुष न्यून और कुपुरुष अधिक है, वाह. काय करतोय देव काय माहिती. संसारे किंवा लोके, संसारे सुपुरुषाः न्यूनाः, न्यूनाः कुपुरुषाः कुपुरुषाः अधिकाः. त्यांनी काय दिलंय का वर मागे पुढे? संती च संती, संसारे सुपुरुषाः न्यूनाः कुपुरुषाः अधिकाः. याच्याबद्दल एक शंकराचार्यांचं वाक्य आहे की कुपुत्र होऊ शकतो, लयच भारी वाक्य आहे. कुपुत्र होऊ शकतो पण कुमाता कधीच नाही होऊ शकत. आईचं हृदय सांगताना शंकराचार्यजी म्हटले, कुपुत्र कदाचित होईल एखादा, कुमाता कधीच नाही होऊ शकत. वाव. आईसाठी तो पुत्र कसाही असला तरी त्याच्यावरती प्रेम असतं, भले तो दिवस रात्र जरी दारू पित असेल तरी त्याच्यावर एक विलक्षण म्हणजे प्रेम असतंच आईचं. ती त्याची पोच पावते की कुपुत्र कदाचित जायते, कुमाता कदापि न. आईचं हृदय तेवढं मोठं असतं. कमला के मुख कमल को देखो, अय्यो, कमलायाः मुख कमलम आपल्याला पश्य. पश्य. आता मुख कमलमचा समास काय होईल? कमलम इव मुखम, है ना? कमळच तोंड आहे का? नाही. कमळासारखं तोंड आहे जिचं, ते पहा. म्हणजे कमलम इव मुखम, कधी कधी विशेषण नंतर येतं, कधी कधी विशेषण आधी येतं. चंद्रमुखम, चंद्रम इव मुखम, मुख कमलम, बरोबर आहे ना? हा, हम्म. कमलम इव मुखम, दॅट्स इट. गो फर्दर. 16.
रमेश धन पाता है. रमेश धनम आपनोती. आपले जे स्तोत्र असतात बघा, स्तोत्र, त्याच्या शेवटी हा आपनोती असतोच असतो. आपनोती, प्राप्नोती, जे स्तोत्र आहेत बघा, बरेचसे स्तोत्र असतात त्याच्यामध्ये हे शिवेन सह मोदते, आपनोती प्राप्नोती, काहीतरी मिळेल, काहीतरी मिळेल, काहीतरी मिळेल, असं. मैं यश पाता हूँ. अहम यशः. यशः, यशस्वी, यशांसी म्हणून हे कर्मच आहे. तुम्हाला वाटेल यश मिळायला पाहिजे. यशम हे यशः कर्मच आहे. यशः यशस्वी यशांसी. यशः यशस्वी यशांसी. आता प्राप्नोती घेऊया. कधी आपनोती? 18. तू पुस्तक पाहत आहे. आता समाप्नोती घेऊया. कारण की समाप्नोतीचा एक अर्थ काय? प्राप्त करणे असा पण आहे. 19. वह विद्या पावे. सह विद्याम पावेत. प्रा- आप प्राप्नोती. त्याला मिळावी. हम्म. आपनोतू. लोट लकार, त्याला मिळावी. आज्ञा विनंती. हं? मैं धन पाऊ. अहम धनम आप आपनुवानी. चेक करूया. आप, मग तुम्ही त्याला पुढे लावायचे ते लावू शकता आणि म्हणू शकता. आपनोती. ए बाबा, ये लवकर. हम्म. बघा काय येते. आपनवानी, नॉट आपनू. आपनवानी. ओके. 21. 21तमः. तू सुख पा. त्वम सुखम. एकच घेतोय मी, आपणूच. त्वम सुखम आपनुही. हा, आपनुही. यो नुही. तू सुख प्राप्त कर किंवा प्राप्नुही. नंतर वह शांति पाएगा. सह शांतिम प्राप्त आप्स्यति किंवा प्राप्स्यति. ओके. मैं ज्ञान पाऊंगा. अहम ज्ञानम प्राप्स्यामि. रूट लकार जरा बरा असतो, म्हणजे येतं गेस करता. तूने यश पाया. त्वम यशः अप्राप्नोत. प्राप्नोत किंवा आपनोत. त्वम आहे ना हो. हम्म. पाया म्हणजे लंगलकार. आपनो हो न प्राप्नो हो. त्वम यशः प्राप्नो हो. आपनो हो, त्याला उपसर्ग लागला, प्राप्नो हो. 25. मैंने सुख पाया. अहम सुखम पाया. आपनवम. मग आपण म्हणूया त्याला प्राप्नवम. षड्विंशति विंशतितमः तमं वाक्यम.
मैं कार्य को समाप्त करता हूं, अहम कार्यम समाप्नोमि, करता हूं, वर्तमान काळातले. तर इथे ईश्वर 25,000 अहम सुखम प्राप्नोमी पण येऊ शकतो ना? भूतकाळ आहे ना. प्राप्नो. मैंने सुख, ओय 25 ना, मैंने सुख पाया, मला भेटलं, त्याच्यामुळे ओके, भूतकाळ. ओके. करेक्ट. 27, ईश्वर त्रिलोक त्रिभुवन और चतुर्युग में व्याप्त है, बेस्ट एंडिंग. ईश्वर त्रिलोक त्रिभुवन चतुर्युग में करते. त्रिलोके, ओ त्रिलोकम त्रिभुवनम स त्रिभुवनास व्याप्तो, त्रिभुवनम चतुर्युगम च च व्यापनोती. बघा, जेवढा आपण काय शिकतो सगळंच ते विचारत नाहीयेत, त्याच्यामुळे पुढच्या पुस्तकामध्ये सगळं ते विचारतील असं वाटतंय मला. अशा प्रकारे इथे हे सगळी वाक्य सपली. सपली. शांती 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 ही